देशात पुन्हा एकदा पावसाचं होणार जोरदार आगमन, नागरिकांनी घ्यावी खबरदारी. तर संपूर्ण अपडेट पहा येते. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही हवामानाच्या बातम्या वेळोवेळी आणि स्पष्ट स्वरूपात जाणून घ्यायच्या असतील तर लगेच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आता पावसाची उघडीप संपली आणि आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्ली आणि आसपासच्या भागात पावसाने थोडी विश्रांतीही घेतली होती. लोकांना वाटत होतं की उष्णतेचा त्रास आता थांबेल, पण आता हवामान खात्याने पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. दिल्ली एनसीआरमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाचं आगमन होणार आहे. काही दिवसांपूर्वीच पडलेल्या पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला असला तरी रस्त्यांवर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ दिल्ली नव्हे तर संपूर्ण भारतात पावसाचा जोर वाढणार. भारताच्या विविध भागांमध्ये पुढील काही दिवसात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. चला झपाट्याने जाणून घेऊया कोणत्या राज्यात कधी आणि किती पाऊस होऊ शकतो. पूर्व भारतमध्ये पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि ईशान्य भारतात 20 ते 26 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. हिमालयन राज्य, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये 20 ते 24 जुलै दरम्यान अतिमुसळधार पावसाचा इशारा आहे. किनारी राज्य ओडिशा, किनारपट्टी भागात 23 जुलैला मुसळधार पावसाचा इशारा आहे. महाराष्ट्र व गोवा, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रामध्ये 20 ते 26 जुलै दरम्यान पावसाचा जोर अधिक राहणार आहे. मराठवाड्यात 21 जुलै मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ व छत्तीसगडमध्ये 23 ते 25 जुलैला पावसाचा प्रभाव अधिक होणार आहे. यामुळे शेतमालाचं नुकसान होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हवामान विभागाने स्थानिक प्रशासनाकडून एक स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नका आणि सुरक्षित ठिकाणी राहा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करा.